त्याबद्दल आहे. बरोबर. स्रोतांमध्ये दिलेले मीम्स, पनीरची भाजी, जोक्स, पुस्तकं आणि घरचं जेवण या उदाहरणांच्या विश्लेषणातून आपण या म्हणीचे विविध पैलू आणि तिची व्यापकता समजून घेतली. आपण हेही पाहिलं की चव नसणं हे केवळ वैयक्तिक मर्यादा नसून त्याला सांस्कृतिक, मानसिक आणि परिस्थितीजन्य संदर्भही असू शकतात. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, जो स्रोतांमधील अंतिम निष्कर्षावर आधारित आहे. जर चांगल्या गोष्टींची गुळाची किंमत कळण्यासाठी पात्रता, संवेदनशीलता किंवा अनुभवाची तयारी लागते, तर मग प्रश्न उरतो की ही पात्रता, ही रसिकता, ही चव घेण्याची क्षमता नक्की कशी विकसित करता येते. बरोबर, हा महत्वाचा प्रश्न आहे. केवळ अनुभवाने येते की त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात? आणि आजच्या आपल्या जगात जिथे असंख्य गोष्टी आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथे खऱ्या गुळाला म्हणजे खऱ्या मूल्याला कसं ओळखायचं? आणि सर्वात